कसं कळत नाही लोकांना? कसं कळत नाही लोकांना, सोप्पं नसतं कवीसाठी जगणं. कसं कळत नाही लोकांना, कवीसाठी सोप्पं नसतं जगणं. साध्या-साध्या गोष्टींचे तो लावत राहतो तिरपागळेच अर्थ. उन्हाचे करतो चांदणे, उन्हाचे करतो चांदणे अन दान भुकेचे मागतो. उन्हाचे करतो चांदणे अन दान भुकेचे मागतो. अश्रूंना म्हणतो मोती अन रात्रसारी जागतो. सो अशा सगळ्या उलट्याच गोष्टी सुरू राहतात. पावसाचे अन याचे सख्य काय कोणा सांगावे? कवींसाठी पाऊस म्हणजे फार जीव की प्राण आणि पावसाचे आणि याचे सख्य काय कुणा सांगावे? कविता व्हायची म्हणून कधी ऋतूंनी 6 दाही दिशांना पांगावे. म्हणजे हा सगळ्यांना कामाला लावणार. यासाठी मावळणे असते उगवणे, पडणे म्हणजे सावरणे. यासाठी मावळणे असते उगवणे आणि पडणे म्हणजे सावरणे. खुपते अनेक जीवलगांना याचे, चंद्राला कायम कुशीत निजवणे. चंद्रावर कवी लोकांचा कॉपीराइट. जिथे-तिथे आम्हाला चंद्र हवा असतो. म्हणूनच म्हटलं, की यासाठी मावळणे असते उगवणे, पडणे म्हणजे सावरणे आणि खुपते अनेक जीवलगांना याचे, चंद्राला कायम कुशीत निजवणे. अशा या वेडगळांना जगू द्यावे त्यांचे त्यांचे. मग आता आपल्या आजूबाजूला जे काही कवी असतात, ते त्यांच्या तंद्रीत असतात. तर त्यांना ना त्यांच्या तंद्रीतच राहू द्यावं. शक्यतोवर आपण त्यांना टोकू नये आणि म्हणून अशा या वेडगळ्यांना जगू द्यावे त्यांचे त्यांचे, सरळ जगाची रीत थोपता वेड त्यांचे आणखी वाढते. शेवटचं कडवं असं आहे, की अस्वस्थ होता कवी ओळखावे. अस्वस्थ होता कवी ओळखावे, अनाकलनीय काही घडणार आहे. अस्वस्थ होता कवी ओळखावे, अनाकलनीय काही घडणार आहे. अस्वस्थतेच्या त्या मांडवाखाली नवी कविता जन्म घेणार आहे. अस्वस्थतेच्या त्या मांडवाखाली नवी कविता जन्म घेणार आहे. धन्यवाद.